नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारनं जनतेकरता घेतलेले लोकोपयोगी निर्णय आणि शिवाय इतरही वेगवेगळ्या प्रकल्पाबद्दलच्या सकारात्मक घडामोडी आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये. चला सुरुवात करूया. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महाराष्ट्र शासनाने सीमा भागातील मराठी बांधवांसाठी अत्यंत कौतुकास्पद आणि खंबीर पाऊल उचलले. विधान भवनात झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमा भागातील मराठी जनतेच्या न्याय हक्कांसाठी सरकार सर्वतोपरी लढणार असल्याची ग्वाही दिली. या बैठकीत उच्च अधिकार समितीचे सदस्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राज्यसभेचे खासदार शरद पवार, खासदार नारायण राणे आणि अनेक मंत्री उपस्थित होते. राज्य सरकारने घेतलेल्या मोठ्या निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी जलद गतीने सुरू व्हावी म्हणून सरकार विशेष अर्ज दाखल करणार असून वरिष्ठ कायदेतज्ञांची फौज मैदानात उतरवणार आहे. विशेष म्हणजे कर्नाटकमध्ये मराठी बांधवांवर दाखल झालेल्या खटल्यांसाठी महाराष्ट्र सरकार स्वतः वकील नियुक्त करणार असून त्याचा संपूर्ण खर्चही स्वतः उचलणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकत सांगितलं की सरकार या प्रश्नाबाबत अत्यंत संवेदनशील असून सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात 5% जागा तसंच अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणातही जागा राखीव ठेवल्या आहेत. राज्यात मंजूर झालेल्या 138 जलदगती न्यायालयांपैकी सध्या केवळ 58 न्यायालय कार्यरत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली. आमदार राहुल कुल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की न्यायाधीशांची नियुक्ती न्यायव्यवस्थेच्या हातात असल्यानं जागा रिक्त आहे. यासाठी उच्च न्यायालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून ही भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कनिष्ठ न्यायालयांमधील रिक्त पदांमुळे मकोका सारखे गंभीर खटले वर्षानुवर्ष प्रलंबित राहत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. यावर पुढील बैठकीत हा विषय प्राधान्याने सोडवण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय. नागपुरात राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की राज्यात पशुपालनाला चालना देऊन 25% विकास दर गाठण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. गायींमुळे शेतीला बळ मिळतं आणि विपरीत परिस्थितीतही शेतकरी खंबीर राहतो. सरकार गोशाळांना शक्ती केंद्र बनवणार असून गोमूत्र आणि शेणापासून बनवणाऱ्या उत्पादनांना विक्रीसाठी नाममात्र दरात स्टॉल्स दिले जातील. तसंच गायींच्या चाऱ्यासाठी शासकीय जमीन महिला बचत गटांना 3 वर्षांच्या भाडेतत्वावर दिली जाईल. गोवंश तस्करी रोखण्यासाठी मकोका सारखे कडक कायदे लावले जातील असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं. मुंबईत झालेल्या सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सहकार चळवळीचं कौतुक केलं. मुख्यमंत्री म्हणाले की सहकार हे ग्रामीण विकासाचं सर्वात मोठं साधन असून सहकारी बँकांनी कॉर्पोरेट बँकांपेक्षाही उत्तम काम करून शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचवली आहे. मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितलंय की मुंबईतील गृहनिर्माण संस्थांसाठी सरकारने आणलेल्या स्वयं पुनर्विकास योजनेमुळे अनेक मराठी कुटुंबांचे हक्काच्या मोठ्या घराचं स्वप्न पूर्ण होतंय. सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी कायमची सोडवण्याकरता सुमारे 1000 कोटी रुपयांच्या 4 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाला गती देण्यात आली आहे. विधान भवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची कामं वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश दिले. जुना पुणे नाका ते बोरामणी नाका दरम्यानचा हा पूल सुमारे 9.6 किलोमीटर लांबीचा असेल आणि या प्रकल्पामुळे शहरातील कोंडी फुटण्यासोबतच इंधनाची बचत होईल आणि सोलापूरच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल. यावेळच्या आषाढी वारीत आलेल्या पुरामुळे आळंदीचं मोठं नुकसान झालं होतं, पण आता तिथल्या नागरिकांना आणि वारकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदीसाठी तब्बल 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला होता. या पैशांमधून पुरामुळे खराब झालेले रस्ते, पूल, स्ट्रीट लाईट्स आणि सार्वजनिक शौचालय यांची तातडीनं दुरुस्ती करण्यात आली. एवढंच नाही तर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि जलशुद्धीकरण केंद्रही व्यवस्थित करण्यात आलेत. पंढरपूर इथे मनसर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाने उभारलेल्या नवीन भक्त निवासाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्यात की ऊन पावसाची पर्वा न करता या ठिकाणी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी हे हक्काचं घर ठरेल. याच कार्यक्रमात त्यांनी पंढरपूरच्या 4000 कोटी रुपयांच्या भव्य विकास आराखड्याची माहिती दिली. त्याद्वारे विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा घाट आणि पालखी तळांचा विकास केला जाईल. तसंच यंदा भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने 5500 बसेसची व्यवस्था केल्याचंही त्यांनी सांगितलं. आज महाराष्ट्र विशेषमध्ये इतकंच. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.